माझी पूजाविधी या चॅनलमध्ये आपलं स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयाला उदक कुंभाचे पूजन कसे करावे हे पाहिले आहे। उदक कुंभ पूजन झाल्यानंतर कुंभाला नैवेद्य दाखवावा। नैवेद्य करताना 4 नैवेद्य करावेत। या नैवेद्यामध्ये मीठ आणि लिंबू ठेवू नये। एक उदक कुंभाला, दुसरा कावळ्याला, तिसरा गाईला आणि चौथा आगारीमध्ये टाकावा। जर कुणाला इच्छा असेल तर आगारी करताना एक पाट मांडून वस्त्र अंतरावे व त्यावर आपल्या आईवडिलांचा फोटो ठेवला तरी चालतो। आपण आगारी पूजा कशी करावी हे पाहून या आगारी पूजेसाठी विड्याचे पान, मिळाल्यास गाईचे शुद्ध तूप घ्यावे, हळद, कुंकू, फूल, काळे तीळ व एक पितळाचा किंवा काशाचं ताट घ्यावं। गौरी शेण्याची किंवा कोळसे घ्यावेत, कापूर इत्यादी साहित्य घ्यावं आणि दक्षिणेला तोंड करून फोटो ठेवावा। पितळाच्या ताटामध्ये शेण्याचे, गौरीचे 4-5 असे छोटे छोटे तुकडे करून ठेवावेत। त्याच्यावरती थोडा कापूर ठेवून अग्नी प्रज्वलित करावा आणि नंतर आगारीत टाकायच्या नैवेद्याभोवती पितराच्या नावाने पाणी फिरवावे। नंतर पितराला दाखवलेला नैवेद्य बारीक कुस्करून ठेवावा। त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि काळे तीळ टाकून तो बारीक कुस्करून ठेवावा। यानंतर प्रदीप्त झालेल्या अग्नीला नमस्कार करून या अग्नीवरती हळद, कुंकू, फूल व्हावं, अग्नीला अक्षदा व्हाव्यात, फूल अर्पण करावं, एक तूप अर्पण करावं आणि अग्निदेवतेला प्रार्थनापूर्वक नमस्कार करावा। यानंतर कुस्करलेला नैवेद्य ओम व्यानाय स्वाहा असं म्हणून या प्रज्वलित अग्नीमध्ये टाकावा। यानंतर एक छोटासा घास अग्नीला अर्पण करावा। नंतर समानाय स्वाहा असं म्हणून, उदानाय स्वाहा असं म्हणून, ब्रह्मणे नमः असे म्हणून एक एक घास अग्नीला अर्पण करावा। नंतर आपल्या पितरांची नावे घेऊन एक एक घास या अग्नीमध्ये अर्पण करावा। यानंतर विड्याचे पान घेऊन त्यामध्ये गाईचे शुद्ध तूप घ्यावे व ते अग्नीवरती धरावे आणि अग्नीवरती ते सोडावं। अशा प्रकारचं 3 वेळा करावं आणि त्यानंतर घरातील व्यक्तींनी एक एक वेळा अशा प्रकारचं या अग्नीवरती आणि शुद्ध गाईचं अशा प्रकारचं तूप सोडावं। यानंतर हे जे विड्याचं पान आहे ते पान मधोमध तोडावं आणि दोन्ही हाताची आडवी अशा प्रकारची आणि घडी घालावी व त्या पानाचे 2 जे तुकडे केलेले आहेत ते 2 तुकडे दोन्ही बाजूला या अग्नीच्या ठेवावेत। अग्नीच्या बाजूला ते आणि 2 तुकडे ठेवून द्यावे। त्यानंतर पितराला तिळाच्या अक्षदा वाहून नमस्कार करावा। उदक कुंभाचे दान करून टाकावे। इतर काही जे दान आहे तेही आपण देऊन टाकावं आणि या सर्व वस्तू भरून या नदीमध्ये सोडून द्याव्यात आणि यथावकाश अशा प्रकारचं आपल्या मित्रासह, स्नेहासह यासह भोजन करावं आणि पितरांच्या आठवणीमध्ये आनंदात दिवस घालवावा। जय श्रीराम।